नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व उडाला? तर ऑप्शन क्रमांक 3, 10 मे 1857 मेरठ या ठिकाणी भडका उडाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1, बहादूर शाह जफर यांनी दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय सभेमध्ये फूट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा भागामध्ये शंकरशहा यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 1, इंग्रज व फ्रेंच, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूची, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीमधील विषय आहेत? लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूचीमधील विषय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्य सूचीतील विषय स्वच्छता हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर पूर्व मोसमी वारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई पोलीस हे अर्धसैनिक दल नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 2 डिसेंबर दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजा विरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 3, असदुल्ला खान यांनी प्रेरणा दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालील नद्यांचा व त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. खालीलपैकी नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, नर्मदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पद्या या नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान हा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, दाल सरोवर हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
सर्वेल. प्रश्न क्रमांक 19 पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला या ठिकाणी पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 1 दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हटले? हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हणले? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. द. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचा वेगा एवढा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनुवंशिकते जनक कोणाला म्हणतात? अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन ग्रेगरी मेंडेल यांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारत सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? भारताची सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्डमम हे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धौलाधार व पीर पांजल या ठिकाणी आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थोरियमसाठी प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 रेडॉन या वायूचा मोठ्या प्रमाणात वाढ होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गिरसप्पा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरावती नदीवर गिरसप्पा हा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट या खडकापासून निर्माण झालेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदामध्ये जास्त असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकणामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी
या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातीवर खडी कोणत्या नदीवर आहे? दातीवरा खाडी ही कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदीवर दातीवरा खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 67% ही दगडी कोळसा वापरून ऊर्जा प्राप्त केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपक केसरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? भारतात 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किती जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील आणि ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे. तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली एकनाथ शिंदे ही अयोग्य जोडी होईल.
प्रश्न क्रमांक 7, झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? झुलन गोस्वामी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा पुरस्कार झुलन गोस्वामी यांना मिळालेला नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, मिताली राज हे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू होय. प्रश्न क्रमांक 9, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावली? तर ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली वाराणसी या मार्गाने धावली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्सप्रेस कुठून कुठे धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई ते पुणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या ठिकाणी होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1, इंग्रजी या भाषेतून लोकमान्य टिळकांनी हे मराठा वृत्तपत्र सुरू केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बांगलादेश या देशाची सर्वात जास्त भूसीमा लाभलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 6 वर्ष राज्यसभेच्या सभासदांची मुदत असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचात मध्ये कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भूकवचामध्ये कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, खडकाच्या स्वरूपात आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे मनोज सोनी हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? भंडारा जिल्ह्यातील आंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, तुमसर तालुक्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑक्टोबर 1984 या वर्षी झाली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कोणता घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, भारत चीन सेने दरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? चीन भारत सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, यापैकी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर आ.ह. साळुंके यांनी लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला? तर ऑप्शन क्रमांक 4, 1891 या वर्षी प्रकाशित झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24,
घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 1, 24 जानेवारी 1950 या रोजी मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2, 22 ऑगस्ट 1994 या वर्षी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. इतिहासात संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 1, 7 जुलै 1910 या वर्षी मंडळाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ब्रिक्सचे मुख्यालय हे चीन या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, आदिवासी भागांमध्ये आंबील हिल हे एक डॅश डॅश आहे. आदिवासी भागांमध्ये आंबील हे एक डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, पेय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, स्टार्टअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. स्टार्टअप इंडिया ही मोहीम डॅश डॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, उद्योगाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2, 2011 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो ह्या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1, बाळ असा अर्थ होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या साथीत केला होता. कोरोना संकटात सध्या उपयोगी पडणारा 7 रोग कायदा ब्रिटिशांनी डॅश साली प्लेगच्या या साथीत केला होता. तर ऑप्शन क्रमांक 1, 1897 या साली प्लेगच्या या साथीत केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले? तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 4, 1800 या वर्षी तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1646 मीटर महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. नियमित मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिल्यामुळे डॅशच्या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 3, व्हिटॅमिन बी चा अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4, शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, गटात न बसणारा शब्द लिहा. गटात न बसणारा शब्द लिहा. तर ऑप्शन क्रमांक 3, रंगीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अज्ञार्थी प्रकारचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, केवढी रंगाची उधळण झाली आहे?
बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. केवढी रंगाची उधळ झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 रंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च बिंदू गाठणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कूस बदलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे. खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन सी हे पाण्यात मिसळणारे विटॅमिन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे. खालीलपैकी कोणता मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 स्पुटनिक 1 हे मानवनिर्मित प्रथम उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. वाळूवर चालणे हे कॉन्क्रीट रोडवर चालण्यापेक्षा कठीण आहे कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 घर्षण जास्त असते त्यामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो. हॅलीचा धूमकेतू किती वर्षातून दिसतो. तर ऑप्शन क्रमांक 3 76 वर्षांनी दिसतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही. खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 कोचीन हे ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात. पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये 206 हाडे असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो. इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो. तर ऑप्शन क्रमांक इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीचे प्रमुख आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, हे गेल्या वर्षामधील अत्यंत महत्त्वपूर्ण पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत.